नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि ही कोथिंबीर बघून तर अजूनच तुम्ही सगळे मजेत असाल. हो, तुम्हाला सगळ्यांना टेन्शन आल्यासारखी कोथिंबीर घेऊन तुझं आज काय चाललेलं आहे? काय चाललंय म्हणजे काय हो? मस्त अशी चिमूच्या तर एक्झाम चालू आहेत आणि एक्झाम सुटली आणि आम्ही येत होतो, तर येता येता आम्हाला काय दिसले, मेथीची भाजी आणि कोथिंबीर मार्केटमध्ये दिसली. पटकन 10 रुपयाची जोडी कोथिंबीरची उचलली आणि 20 रुपयाची मेथी होती ती उचलली. म्हटलं चला आता मेथी खायला काय हरकत नाही, कारण दिवसभर रिलॅक्स आहे. चिमू पण घरी आहे, चिमू जरा साफ करायला मदत करेल ना मला. मग पटकन असं आणलं आणि बसले कोथिंबीर साफ करायला, पण का चिमूने काय साफ नाही केली. मग काय म्हटलं चला आता एकटीच, मग आता मलाच खायची इच्छा आहे म्हटलं तर काय करणार. हे सगळे म्हणतात की आम्हाला नको कोथिंबीरची वडी, आम्हाला नाही आवडत. असं तसं सगळ्यांची नाटकं सुरू झाली होती. तर म्हटलं कुणी खाऊ नका, माझी मी एकटी खाईन आणि बनवणार आणि साफ करणार. मग दोघींनीही काय मला मदत केली नाही साफ करायला. शेवटी 2 तास मी कोथिंबीर साफ करत बसले, त्यात मेथीसुद्धा साफ करून झाली आणि नंतर मस्त असं कोथिंबीरची वडी बनवण्यासाठी सगळं साहित्य ॲड केलं. म्हणजे तीळ घातले, मीठ घातलं, हळद, मस्त असं मी नेहमीप्रमाणे असं अळूवडीला वापरते मसाला तसा लसूण, मिरची आणि कोथिंबीर थोडीशी पेस्ट केली आणि त्यात जिरे हे सगळं घालून ॲड केलं आणि थोडा सोडासुद्धा घातलेला आहे आणि मस्त असं पीठ मर्दून घेतलं. काही जण म्हणतात की कोथिंबीर वडीसाठी त्यामध्ये पाणी ॲड करायची गरज नाही आहे, पण थोडंसं पाणी ॲड केलं आणि सगळा असा गोळा मळून घेतला. 2 गोळे बनवले आणि मस्त असं स्टीम करायला ठेवलेला आहे. चला आता आपण ह्याला 15-20 मिनटं स्टीम करून घेऊया. मेथीची भाजीसुद्धा बनवून घेऊया. आता भरपूर अशी मेथीची भाजी काही दिसत नाही आहे, पण दोघांपुरती भरपूर आहे. मस्त अशा 3-4 भाकऱ्या टाकल्या, मस्त मेथीची भाजी बनवली आणि तुम्हाला सांगू हे सगळं असं जेवण बघितलं की चिमूला असं खूप मोठं टेन्शन येतं की अरे बापरे, आता मेथीची भाजी खायची आणि कोथिंबीरची वडी खायची. वडी खायला काय हरकत नाही म्हणते, पण भाजी मेथीची कडू लागते, असं तसं तिची नाटकं सुरू होती. पण मस्त अशी वडी बघितल्यानंतर आमच्या मिस्टरांचं असं म्हणणं होतं की कोथिंबीर वडी खायला गेलं की त्यामध्ये कोथिंबीरचा खूप सारा असा वास येतो. अशी कित्येक जण आहेत बरं की त्यांना कोथिंबीरचा वास येतो. अरे सगळ्यांना कोथिंबीरचा वास फार आवडतं. जे कोणी अशी मस्त भाजी बनवतात ना, ती भाजी बनवल्यानंतर कोथिंबीर खातात का, तर त्याचा वास किंवा फ्लेवर कोथिंबीरचा यावं म्हणून. मग कोथिंबीरची वडी खाताना त्यामध्ये कोथिंबीरचा वास आला तर काय हरकत आहे. पण जाऊ द्या, मस्त असं डीप फ्राय नाही केले, पण थोडं शॅलो फ्राय टाईपमध्ये असे आम्ही वड्या फ्राय करून घेतलेल्या आहे. पण खरं सांगू, अळूवडीमध्ये जी टेस्ट आहे ना, थोडीशी टेस्ट इथे वडीला कमी असते कोथिंबीरच्या. बेस्ट म्हणजे अळूवडी. चला मस्त असं ताट रेडी झालेलं आहे. दुपारची मस्त मुगाची भाजी होती, मस्त भात, वडी, भाकरी आणि मेथीची भाजी. अजून काय हवं जेवणाला, आणि गरमागरम भात. हे सगळं बघितलं मुलांना मस्त असं खाऊचं वाटलं. म्हटलं चला आता मी पहिले खायला बसते. तोवर ताट घेतलेला आहे माझ्या मिस्टरांनी आणि पुन्हा एक दुसरा स्लॉट मी आता घेतला आहे फ्राय करायला कोथिंबीर वडीचा आणि इकडे हे बसले खायला. आता जाऊ दे, माझं ताट होतं पण आता ह्यांना देऊन टाकलेलं, जेणेकरून शांत राहतील, माझं मला काम शांत पद्धतीने करता येईल. कारण कसं होतं ना, आपण आधी खायला बसलं तर ठीक आहे, परत कुरकुर सुरू होते. त्यापेक्षा त्यांनी आधी खाऊ दे, मग आपण शांत बसू. ओके, तर चला मंडळी, कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ आणि चिमूला वडी आवडली त्यासाठी सगळ्यांनी लाईक करा बरं. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.